भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे संसदीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता अमरावती जिल्ह्यात काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। त्यात आज दर्यापूर येथे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सागर कलाने यांनी दर्यापूर येथील महात्मा गांधी चौकात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा अचानक पुतळा जाळल्याने एकच खळबळ उडाली होती। एकीकडे गेल्या 2 दिवसांपासून काँग्रेसचे पवनराजे वानखेडे हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दर्यापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते। आज काँग्रेसचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर बारसाकडे, गुणवंत देवपारे, बाळासाहेब हिंगणीकर, विनोद पवार, शिवाजी देशमुख यासह तहसीलदार रवींद्र कानडजे व तालुका कृषी अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकारी हे उपोषण स्थळी येऊन त्यांनी उपोषण सोडवले। उपोषण संपताच सागर कलाने यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सदर आंदोलनासंदर्भात कुठलीही कल्पना न दिल्याने काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला। पोलिसांनी आंदोलनकर्ते सागर कलाने यांना ताब्यात घेतले असून आता त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।